कादंबरी रुजवण भाग 19 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रात्री देव पुस्तक वाचत बसला होता. आदिराज त्याच्या खोलीत आला. वैदेही तिथेच अभ्यास करत बसली होती. दादा, जरा बोलायचं होतं. माझ्या खोलीत येतोस? बोल की. पुस्तक बाजूला ठेवत देव म्हणाला. ये ना खोलीत, मग सांगतो. तसा देव आदिराजच्या मागे त्याच्या खोलीत गेला. आदिराजने दरवाजा बंद करून घेतला. काय झालं? एवढं कसलं टेन्शन आहे? देवने विचारलं. अरे, प्रांजलचा फोन होता. पियुष पुढच्या आठवड्यात परत येतोय. आदिराज म्हणाला. हां, ते होणारच होतं. ज्या पद्धतीने आपण पावलं उचलतोय त्याची खबर त्याला कुठून ना कुठून तरी मिळालीच असणार. आता आपण अधिकच अलर्ट व्हायला हवं. हे बघ, प्रॉपर्टीच्या संबंधात आणि तुमच्या लग्नाच्या संबंधात सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. आता फक्त सरदेसाई काकांना आणि प्रांजलला सुरक्षित ठिकाणी काही दिवसांसाठी हलवावं लागेल. जोपर्यंत पियुषला पोलीस कस्टडी मिळत नाही तोपर्यंत त्या दोघांचीही सुरक्षा फार महत्वाची आहे. उद्या ऑफिसमध्ये मिलिंदाशी पण बोलणार आहे मी. कसं काय करायचं ते उद्याच ठरव. या सगळ्यात माझा मित्र इन्स्पेक्टर करण सुभेदारची खूप मदत झाली आपल्याला. पुढेही ती तशीच होणार आहे. पियुष गजाआड गेल्याशिवाय कोणालाच स्वस्थता नाही. पण तू प्रांजलला सांग, कसलंही टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. पियुषच्या प्रत्येक हालचालीवर आपण लक्ष ठेवणारच आहोत. देवच्या बोलण्याने आदिला थोडा धीर आला. बरं दादा, आईसाहेब काही म्हणाल्या का रे तुला? आदिराजने विचारलं. कशाबद्दल? अरे, त्या कोल्हापूरला जायचं म्हणत होत्या. आदिराज असं म्हणताच देवला आश्चर्य वाटलं. मध्येच कोल्हापूरला? हो, मावशीकडे जायचं म्हणत होत्या. पौर्णिमाचं लग्न ठरलंय. लग्नासाठी आपण सगळे जाऊच, पण मावशी आधीच राहायला बोलवतेय त्यांना. असं? मला काही बोलल्या नाहीत. ठीक आहे, बघू काय करायचं ते. रात्री जेवताना आईसाहेबांनी विषय काढला. देव, अरे मगाशी आदिराशी बोललो आम्ही. आम्हाला कोल्हापूरला जायचंय रे. पमाचा फोन होता. तिच्या पौर्णिमाचं लग्न ठरलं. बोलणी करायला आम्ही तिथे यायला हवं असं म्हणत होती ती. आणि खरं सांगू का, आम्हालाही आता जरा कंटाळाच आलाय. थोडा चेंज हवाय आम्हाला. या दोघींची परीक्षा झाली की आम्ही निघू कोल्हापूरला. तू ड्रायव्हर काकांना तसं सांगून ठेवशील का? चालेल, पण तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आम्हाला फार. बोलणी करायला तुम्ही कशाला जायला हवं? आपण लग्नासाठी जाऊ की एकत्र? देव म्हणाला. नको रे, जाऊ दे की आम्हाला. एवढी काय काळजी करायची? वैतागत आईसाहेब म्हणाल्या. आईसाहेब, नक्की बोलणी करायचं एवढंच कारण आहे? खरं सांगा. देवने असं विचारल्यावर आईसाहेब जरा गंभीरच झाल्या. अरे, तसं आणखीन एक कारण आहे, पण आधीच कशाला बोलू म्हणून बोलत नव्हते. पण आता तू विचारलंच आहेस आणि तुम्ही सगळेच आहात समोर, म्हणून सांगून टाकते. अरे, मावशीने अरूसाठी एक मुलगा पाहिलाय. तिच्या चुलत दिरांचा मुलगा आहे. मोठी मंडळी आहेत, खानदानी आहेत, घरचा बिझनेस आहे. लग्नाच्या गडबडीत भेटणं होणार नाही म्हणून आधीच ये असं म्हणाली ती. त्या निमित्ताने मुलगा पाहणं होईल रे. ते ऐकताच देवला जरा टेन्शनच येऊ लागलं. आरोही पण पाहतच राहिली. एवढ्या लवकर आईसाहेब? अहो, शिक्षण तरी पूर्ण होऊ दे आमचं. इतक्यात आम्हाला लग्न करायचं नाही. ती बिचारी घाबरली. पाहिलंच ना देव, म्हणूनच आम्ही सांगत नव्हतो. अगं, मुलगा पाहायला जाणार म्हणजे ठरवूनच आलो असं आहे का? बऱ्याच गोष्टी असतात. अगदी ठरलं तरीही आम्ही स्पष्ट सांगणारच आहोत. जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत फक्त लग्न ठरवून ठेवू. परीक्षा झाल्यानंतरच लग्न होईल, मग तर झालं. आईसाहेब म्हणाल्या. अहो, पण एवढी काय घाई आहे? अजून लहान आहे ती. एवढी मोठी जबाबदारी तिने कशी घ्यावी? देवादेव जरा काळजीनेच म्हणाला. तो असं म्हणताच वैदेहीने आपली नजर त्याच्यावर रोखली. त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं. तो जरा कावरा बावरा झाला. नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, अगदीच घाई करायची गरज नाही तशी. 1-2 वर्ष थांबू शकतो आपण. आणि एवढ्या लांब कशाला द्यायचं? त्या माणसांना आपण नीट ओळखत नाही. कशी ऍडजस्ट करेल ती तिथे बिचारी? अगदी घाबरून जाईल. देव म्हणाला. बघ ना रे दादा, आणि इतक्या लवकर मला लग्न करायचं नाही, तेही इतक्या दूर. नको, या स्थळाशी तर नाहीच नाही. आईसाहेब, आम्ही स्पष्ट सांगतो, आम्हाला इतक्यात लग्न करायचं नाही. करिअर करायचंय. आणि आधी आदिदादाचं तर लग्न होऊ दे. दुसरी बहिणी घरात येऊ दे, मग आम्ही लग्न करणार, ती म्हणाली. आदिराजने मग देवकडे पाहिलं. कोणतीही गोष्ट ठरायच्या आधीच मोडता पाय घालू नये अरू. सगळं चांगलं असेल तर उगीच नकार कशाला द्यायचा? आणि हे बघ देव, आपण त्या मंडळींना ओळखत नाही. मावशी तर ओळखते ना चांगलं. अरूचं वाईट होईल असं उगीच का सुचवेल ती?
आईसाहेबांनी विचारलं. अहो पण देव पुढे काही बोलणार तोच आईसाहेब म्हणाल्या. देव, फार डिप्लोमॅटिक बोलतोयस तू. एकाच गोष्टीसाठी 2 मापदंड कसे रे तुझे? आरोही वैदही बरोबरचीच आहे. वैदहीचं झालंच की लग्न. होईल तशी जबाबदारी घेतेच आहे ती. आरोही सुद्धा तशीच घेईल. आणि आम्ही म्हटलं ना, आणखीन 1 वर्ष तरी तिचं लग्न नाही लावणार आम्ही. शिवाय तिच्या करिअरबद्दल सुद्धा आम्ही स्पष्टपणे बोलणारच आहोत. ती लोक शिकलेली आहेत, समजूतदार आहेत, असंच मावशी म्हणत होती. तरीही एवढा आकंतांडव कशाला रे देव? आरोहीच्या डोळ्यातून आता अश्रुधारा सुरू झाल्या होत्या. विशांची आठवण येऊ लागली होती. सगळं सांगून टाकावं असं वाटून गेलं. पण आपण आत्ताच काही बोललो तर बिचारा तो फसेल. त्याच्याशी बोलल्याशिवाय असं काही करता यायचं नाही. अरू, रडू नकोस ना ग तू. तू रडलेली आवडत नाही मला. हे बघ, जोपर्यंत तू तयार होणार नाहीस तोपर्यंत कुणीही लग्नाला फोर्स करणार नाही तुला. आईसाहेब, हा विषय थांबवून टाका आता. परीक्षा आहे तिची. कशाला उगीच कसलं तरी टेन्शन देऊन राहता तिला? देवादेव भडकला तशा आईसाहेब शांत झाल्या. बरं, ते राहिलं. तरी आम्हाला कोल्हापूरला जायचंच आहे देव, त्या म्हणाल्या. आता कशाला जायचंय तुम्हाला कोल्हापूरला? उगीच आणखीन आमच्या जीवाला घोर लावून ठेवा तुम्ही, देवने वैतागत म्हटलं. हे विचारणारा तू कोण? आम्हाला जायचंय आमच्या माहेरी. आमचेही भाऊ राहतात तिथे. आईसाहेब पण वैतागल्याच होत्या. अहो, तिथे कोण काळजी घेणार तुमची? तिथे चक्कर वगैरे आली तर काय करणार आहात? तुम्ही कुठेही जायचं नाही. लग्नाच्या वेळेस पाहू काय करायचं ते. सगळं तुम्हाला तुमच्या मर्जीनेच ठरवायचं असतं का? तुम्ही म्हणाल तसं अजिबात होणार नाही. देव सुद्धा रागाने म्हणाला. देव, फार आगाऊपणे बोलतोयस तू. आमच्यावर चिडचिड करायची नाही हा. आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही ती. कोणताही राग कुठेही काढू नकोस. काय आम्ही आमच्या मर्जीने केलं? तुला आरोहीची काळजी वाटते, कळतंय आम्हाला. पण म्हणून तुला सगळ्यातलं सगळं कळतं असं अजिबात समजू नकोस. तुला जागेवर आणायला मिनिट सुद्धा लागणार नाही आम्हाला. आईसाहेब आज पहिल्यांदाच सगळ्यांसमोर देवादेवला ओरडत होत्या. वैदही घाबरून ते पाहतच राहिली. देवादेव काही बोलला नाही. त्याने ताटाला नमस्कार केला आणि उठून आपल्या खोलीत निघून गेला. वैदही आता आईसाहेबांकडे पाहू लागली. काय झालं वैदू? तू जेव, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याला घडू दे उपवास. फार शहाणपणा करत असतो मध्ये मध्ये, आईसाहेब सहजतेने म्हणाल्या. खरं तर त्या दिवशी कुणालाच जेवण गेलं नाही. आरोही तिच्या रूममध्ये रडत बसली होती. वैदहीला सुद्धा वाईट वाटलं. ती तिच्या बाजूला जाऊन बसली. अरू, नको ना रडूस एवढी. अगं, आईसाहेब म्हणाल्या ना, इतक्यात नाही करून देणार लग्न तुझं. शांत हो. इतक्यात नाही आणि नंतरही नाही. मला लग्न नाही करायचंय त्या स्थळाशी. आरोही रडत म्हणाली. का, तुझा सुद्धा माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे की काय? मलाही नव्हतं करायचं ग लग्न, पण आता झालं ना. हळूहळू सगळं नीट होतं ग, वैदहीने समजावलं. नाही वैदू, माझा प्रॉब्लेम तुझ्यासारखा नाही, वेगळा आहे तो. आरोही रडत रडत म्हणाली. कसला वेगळा? इतक्या दूर जायचं नाही का तुला? तिने विचारलं. तसंही नाही ग, पण एकावर प्रेम करायचं, दुसऱ्याशी लग्न नाही करणार आहे मी तसं. आरोही पटकन बोलून गेली तशी वैदही एकदम चपापली. आरू, काय म्हणालीस तू? आरोही पण आता घाबरली. काही नाही. वैदहीने मग दरवाजा लावून घेतला. अरू, खरं सांग, काय म्हणालीस तू आता? आता वैदहीच जास्त घाबरली होती. वैदही, सध्या नाही काही सांगू शकत. तू विचारू नकोस आणि मला सांगायला सांगू सुद्धा नकोस, नाहीतर आपण दोघीही अडचणीत येऊ बघ. तू जा, देवदादा इथे यायच्या आधी जा. आरोही म्हणाली. बरं, तू शांत हो, रडू नकोस आता. वैदहीचं डोकं आता चक्रावलं होतं. ती बाहेर पडली आणि तिच्या बेडरूम मध्ये आली. देवादेव अजूनही रागातच बसला होता. त्याच्याशी काही बोलायची हिंमत होईना. परीक्षेचं टाइम टेबल आलं तुमचं? त्याने विचारलं. हो, मला पण देऊन ठेव, तो म्हणाला. बरं. काय म्हणत होती आरू? त्याने असं विचारताच ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्याच रूममध्ये होतीस ना? काय म्हणत होती ती? काही म्हणाली नाही, रडत होती फक्त. एवढं म्हणून वैदही शांत झाली. गुपचूप अभ्यासाला बसली. आज अभ्यास कुठला व्हायला? सारखे सारखे अरूचेच शब्द आठवत होते. एकाशी प्रेम, दुसऱ्याशी लग्न नाही करणार मी. बापरे, आरोही कुणाच्या प्रेमात आहे? युनिव्हर्सिटीत कुणी? तिला सुरुवातीचे दिवस आठवले. एकदा थाप मारून कोणत्या तरी मुलाबरोबर ती गेली होती, पण त्यानंतर तसं काही घडलं नाही. तो मुलगा एवढे दिवस तिला भेटलाच नसेल का? आणि आपल्याला कसं कळलं नाही? तिला पुन्हा एकदा विचारावं का? नाहीतर नकोच. उगीच ती म्हणालीये
खरं कळलं तर आपण दोघी अडचणीत येऊ. सध्या मला माझी अडचण नाही वाढवायची बाबा. देवादेवकडे पाहून तिच्या मनात विचार आला. ती स्वतःशीच काहीतरी बडबडली. अभ्यास कर की आता. काय बडबडतेस मगासपासून? त्याने विचारल्यावर ती जरा भानावर आली. अभ्यासाचंच बोलत होते. हो, काय वाटेल ते करा. प्रत्येकाला स्वतःच्याच मनासारखं वागायचं असतं. आम्ही तरी काय करणार. त्याने उशी बेडवर आपडली आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही नाश्ता करायला खाली आलीच नाही. देवादेवने वैदईला विचारलं, आरू कुठे आहे ग? तिच्याच रूममध्ये असेल, बोलाव तिला जरा. वैदई पटकन वर गेली. आरोही अजून रडतच होती. आरू, हे बोलावताय तुला खाली, वैदई म्हणाली. वैदू, मला लग्न नाही करायचं ग. मी नाही करणार त्या मुलाशी लग्न, आरोही म्हणाली. हो हो आरू, नकोच करूस, पण आता खाली येशील की नाही? सगळे वाट बघतायत तुझी, चल. आरोही मग तिच्याबरोबर खाली आली. आईसाहेब आरूकडे पाहत होत्या. त्यांना पण वाईट वाटलं. आरू बाळा, आम्हाला हा विषय आधीच काढायचा नव्हता ग. उगीच परीक्षेच्या आधी तुला टेन्शन द्यायचं नव्हतं. हे बघ, विश्वास ठेव आमच्यावर. जोपर्यंत तुझ्या मनाची खात्री होत नाही, तू होकार देत नाहीस, तोपर्यंत आम्ही कोणत्याच मुलाला होकार देणार नाही. अगदी आता सुद्धा आम्ही हे स्थळ नाही पाहणार. विश्वास ठेव आमच्यावर. आई साहेबांनी असं म्हटल्यावर मग जरा आरोही शांत झाली. देवादेव अजूनही शांतच होता. आदिराज बिचारा गोंधळला होता. कुणाला समजावायचं इथे? हे सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. आईसाहेब देवकडे पाहून म्हणाल्या, देव, कालचा विषय सोडून दिलाय आम्ही. तूही सोडून दे. गुपचूप नाश्ता करून घे. तरीही देव काही बोलला नाही. अरे देव, तूही काय रुसतोस रे लहान मुलासारखा? आम्ही ओरडलो तर काय झालं? तू कसं सगळ्यांना ओरडत असतोस? ते चालतं का? कधीतरी खा की तूही ओरडा. ती वैदही बरोबरच म्हणत असते. राग अगदी नाकावर असतो तुमच्या. आईसाहेब असं म्हणाल्या, पण बिचारी वैदही मात्र घाबरली. आता माझा विषय मध्येच कशाला काढला यांनी? देव अगदी शांतच होता. ते पाहून मग आईसाहेबांनी त्याचे केस कुरवाळले. शांत हो ना देव, नको रे रागावूस. आईवर असं कुणी रागवतं का? असं म्हणत त्यांनी थालीपीठाचा एक घास त्याच्या तोंडात घातला. घे चल, नको नाटकं करूस आता. मग कुठे देव थोडासा हसला. कोल्हापूरला जायचंच आहे का तुम्हाला? त्याने विचारलं. जाऊ दे ना थोडे दिवस. अरे आम्हाला नाही का रे वाटत आमच्या भावंडांसोबत राहावं? त्या म्हणाल्या. बरं, काळजी घ्याल ना तिथे? हळू आवाजात देवने विचारलं. घेणार रे वासरा, त्याच्या गालावरून हात फिरवत आईसाहेबांनी म्हटलं. त्याने हलकेच आपला चेहरा मागे घेतला. त्याला जरा लाजच वाटली. बायकोसमोर लाज वाटते? आईसाहेबांनी हळूच विचारलं. तसं सगळ्यांनाच हसायला आलं आणि तो मात्र खरोखरच लाजला. एक मोठं वादळ आलं होतं, ते शमलं. त्यामुळे आरोहीचा अभ्यास तेवढा बरा झाला. दोघींनाही पेपर तसे बरे जात होते. देवने मिलिंदा आणि आधीला केबिनमध्ये बोलावलं. केबिन बंद करून घेतलं. आधी, 5 दिवसांनी पियुष भारतात परत येतोय. प्लॅनप्रमाणे तुमच्या दोघांच्या बँगलोरच्या फ्लाईटचं तिकीट बुक करणार आहे मी. पण आपण ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे तुम्ही तिथे जाणार नाही. पियुष तुमची सगळी सेटिंग तिथेच लावणार. तुम्ही मात्र तेव्हा सुरतला असाल. तिथल्या आपल्या घरी तुम्ही अगदी सेफ असणार. तिथे पोलीस प्रोटेक्शन सुद्धा आहे. त्यासाठीच मला उद्या सुरतला तिथे निघावं लागेल. तिकडची सगळी व्यवस्था पाहून परवा मी परत येईनच. मिलिंदा, तू ऑफिसमध्ये सगळं सांभाळ. आदिराज असेलच. आणि आधी, तुला घर सांभाळायचंय आता. 2 दिवस व्यवस्थित मॅनेज कर. मिलिंदा देवला म्हणाले. देव, कसलीही काळजी करू नकोस. पियुष कसली सेटिंग लावतोय? आपणच त्याची सेटिंग लावली यावेळेस. तो काही कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही आता. त्याच्या वडिलांनीच खुद्द त्याच्या विरुद्ध साक्ष दिली आहे. अरे त्याचीच तर भीती वाटतेय. खतरनाक माणूस आहे तो. उगीच काकांना काही हाम करायला नको. हे तिघे सुरक्षित ठिकाणी पोहोचले ना, मग काही काळजी नाही. बरं, सगळं प्लॅन प्रमाणेच होतंय. ते तसंच होणार. उद्या सकाळच्या फ्लाईटने मी सुरतला चाललोय. बाकी इथलं सगळं तुम्ही सांभाळून घ्या, देवादेव म्हणाला. देवादेव संध्याकाळी घरी आला. त्याने आईसाहेबांना सुरतच्या फॅक्टरीवर काहीतरी काम आहे असं सांगितलं आणि बॅग भरायला घेतली. वैदही, मी 2 दिवसांसाठी सुरतला जाणार आहे. घरी आधी असणारच आहे, पण तूही थोडी जबाबदारीने वाग. मी नसताना घरची जबाबदारी तुझ्यावर देखील आहे, हे लक्षात ठेव. आरोही, आईसाहेबांची आणि स्वतःची सुद्धा काळजी घे. 2 दिवसांनी येईनच मी, तो म्हणाला. अचानक काम आलं तुम्हाला? तिने विचारलं. हो ग, खूप महत्वाचं काम आहे.
खरं तर तुमची परीक्षा आहे, मी इथे थांबायला हवं, पण तरीही जावं लागेल. तू करशील ना मॅनेज? त्याने विचारलं. हो. त्याने तिला जवळ घेतलं. छान अभ्यास कर हां. सुट्टी पडली ना की मग आपण कुठेतरी फिरायला जाऊ, तो म्हणाला. ती त्याच्याकडे पाहून हसली. सकाळी देव सुरतला निघून गेला. दुसऱ्या दिवशी आरोही आणि वैदेहीचा पेपर नव्हता. मध्ये 4 दिवसांची सुट्टी होती. त्या दोघी अभ्यास करत बसल्या होत्या. तेवढ्यात विराजचा वैदेहीच्या मोबाईलवर फोन आला. विरू, काय रे, मध्येच कसा फोन केलास? काळजीने वैदेहीने विचारलं. ताई, अभ्यासात खूप सारे डाऊट्स आहेत ग. परवाच्या पेपरचं खूप टेन्शन आलंय मला. काहीच कळत नाहीये. भीती वाटायला लागलीये. असं वाटतंय की फेलच होईन मी. विराज म्हणाला. अरे, असं का म्हणतोयस? आपण केलाय की अभ्यास त्या विषयाचा, ती म्हणाली. हो ग, पण सगळं विसरायला होतंय. ताई, तू ये ना इथे प्लीज. नाही, नको ना म्हणूस. तेवढाच मला कॉन्फिडन्स येईल ग, तो रडवेला होऊन म्हणत होता. अरे विरू, माझी पण परीक्षा चालू आहे रे. तेही मी मॅनेज केलं असतं एक वेळ, पण देवदादा कामासाठी बाहेर गेले. मला घरी थांबावंच लागेल रे, ती म्हणाली. काय ग ताई, आदिदादा आणि आरोहीताई असतील ना, एकच दिवस ये, थोडेसे डाऊट्स क्लिअर करून जा प्लीज. नाही, नको ना म्हणूस. वैदेहीला आता प्रश्न पडला. बरं, आईसाहेबांशी बोलून बघते मी, तू काळजी करू नकोस. फोन ठेवल्या ठेवल्या आरोहीने तिला विचारलं. वैदू, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अगं हो ना, विरूचा फोन होता. त्याला अभ्यासात काहीतरी डाऊट्स आहे असं म्हणत होता. मला म्हणाला, एक दिवस तरी इथे येऊन जा, माझे डाऊट सोडव. काय करू कळतच नाहीये. हे पण घरी नाही. तोही तिथे खूप टेन्शनमध्ये आलाय. तसं त्याला सगळं येत असतं, पण मी कॉन्फिडन्स दिला ना की साहेबांची गाडी चालते. वैदेही असं म्हणताच अरुणे मग तिचा खांदा थोपटला. एक दिवस जाऊन ये मग, आई साहेबांना विचार. त्या नाही म्हणणार नाहीत. आम्ही सगळे आहोत इथे. मी आहे, आदिदादा आहे. जाऊन ये तू, नको काळजी करूस, आरोही म्हणाली. नाही गरू, आई साहेबांचं टेन्शन तेवढं नाही. हे इथे नाही. यांना न विचारता गेले तर आणखीन चिडतील हे. नाही, दादा कशाला चिडेल? आपण अभ्यास सोडून मजा करतो म्हणून तो चिडत असतो. आता तर प्रॉब्लेम जेन्युइन आहे ना. मला नाही वाटत दादा चिडेल, आरोहीने समजावलं. मग खरंच जाऊ मी? वैदेहीने विचारलं. खरंच जा, आई साहेबांना विचार. वैदेही चटकन आईसाहेबांच्या रूममध्ये आली. त्या कपाट आवरत होत्या. आईसाहेब, एक विचारायचं होतं हो. बोल ना बेटा. विराजचा फोन होता. त्याची परीक्षा आहे. त्याला अभ्यासात काही डाऊट्स आहे. तो रिक्वेस्ट करत होता की मी एक दिवस जाऊन त्याचे डाऊट्स सोडवले तर एक दिवस जाऊन त्याचे डाऊट्स सोडवावेत. मी गेले तर चालेल का? तिने विचारलं. माझी काहीच हरकत नाही, पण तुझाही अभ्यास असेल ना, त्या म्हणाल्या. तेवढा करीन मी मॅनेज. आम्हाला असंही 4 दिवस सुट्टी आहे. उद्या सकाळीच येते मी परत, ती म्हणाली. जा, काही प्रॉब्लेम नाही, पण देवला सांग हं. त्या असं म्हणताच तिचं टेन्शन सुरू झालं. यांना कसं सांगू आता? ते कामात असतील तिथे, हळू आवाजात ती म्हणाली. आई साहेबांना ते काही ऐकू गेलं नाही. ती गुपचूपपणे बाहेर पडली. यांना फोन करायचा म्हणजे टेन्शनच आहे. मीटिंगमध्ये असतील, कामात असतील, आणखीन काहीतरी बोलतील तिथून. तिने फोन लावून पाहिला, पण त्याचा फोन काही लागला नाही. मग तिने मेसेज टाकला, वेळ मिळाला तर फोन करा. आणि मग तिने पटकन तयारी केली आणि ती घरी आली. तिला अचानक आलेलं पाहून संध्याकाळी मिलिंदांना आश्चर्यच वाटलं. वैदू, अचानक कशी आलीस? परीक्षा चालली ना तुझी? त्यांनी काळजीने विचारलं. हो रे काका, पण विरूला डाऊट्स होते. त्याला अभ्यास शिकवण्यासाठीच आले मी फक्त. उद्या सकाळी निघणार मी, ती म्हणाली. अगं पण आलीसच कशाला तू? देव पण नाही ना इथे? मिलिंदाने जरा रागानेच म्हटलं. तिला खूप आश्चर्य वाटलं. असं का म्हणतोस काका? मी इथे आलेलं आवडलं नाही तुला? भीत भीत तिने विचारलं. तसं नाही ग पिल्लू, पण तू देवशी बोललीस का? त्याला सांगितलेस का तू इथे आली असते? मिलिंदाना आता तिचंच टेन्शन येत होतं. उगीच देव तिला काही बोलायला नको असंच त्यांना वाटत होतं. त्यांना अजून काही बोलले नाही रे काका. आई साहेबांना सांगितलं. त्यांना फोन केला होता, पण फोन लागला नाही रे. मग फक्त मेसेज टाकला, फोन करा म्हणून. हे काय वैदू, इतकं बेजबाबदारपणे कोण वागतं ग? मिलिंदांचं टेन्शन आता वाढत चाललं होतं. त्या विराजला एक अक्कल नाही. आधी त्याने मला सांगायचं ना, मी बोलून घेतलं असतं देवशी. मिलिंदा आता अस्वस्थ होत होते. काय झालंय काका? तू एवढा का टेन्शनमध्ये आहेस? वैदेहीने विचारलं. काही नाही ग, आता तू आलीच आहेस तर आधी सगळ्यांना भेटून घे. वैदेही मग सगळ्यांना भेटली. ती अचानक आलेली पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दादांनीही तिला तेच समजावलं. वैदू,
असं सारखं सारखं माहेर येणं बरं नाही ग. घरातले काय म्हणतील. देव आईसाहेब चांगले आहेत, पण म्हणून असा गैरफायदा घ्यायचा नाही बेटा. मिनल काकू आणि वीणाताईंनी ही तेच म्हटलं. वैदही बिचारी आणखीनच गोंधळली. आता ज्या कामासाठी आली होती ते काम तर पूर्ण करायला हवंच होतं. तिने विराजचा अभ्यास घेतला, त्याचे सगळे डाऊट्स क्लिअर केले. रात्री तिच्या मोबाईलवर देवचा फोन आला नाही, पण मिलिंदाने मात्र देवला फोन केला. काय रे देव, नीट पोचलास ना? मिलिंदाने विचारलं. हो रे, सगळी तयारी व्यवस्थित चालू आहे. ज्या ज्या लोकांना भेटायचं होतं त्या सगळ्यांची भेट घेतली, देव म्हणाला. जेवलास तू? मिलिंदाने विचारलं. अजून नाही, थोड्या वेळाने जेवेन, देवने उत्तर दिलं. बरं. काय झालं मिलिंदा, असं अडखळत अडखळत का बोलतोयस तू? काही प्रॉब्लेम आहे का? देवने विचारलं. अरे देव, एक गोष्ट सांगायची होती रे. वैदेही इथे आली आहे. ते ऐकताच देवला खूप राग आला. ऐकून घे ना, रागावू नकोस. विराजने वैदेहीला फोन केला होता. त्याला अभ्यासात काही डाऊट्स आहेत ते जरा सोडवून दे असं म्हणाला. ती तर येणारच नव्हती, पण त्याने फोर्स केला. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या रे. तिने आईसाहेबांची परवानगी घेतली आणि मगच इथे आली. अगदी उद्या सकाळीच निघणार आहे रे ती. प्लीज चिडू नकोस ना तिच्यावर. यावेळेस तिची काही चूक नाही रे. मिलिंदा समजावत राहिली. असंही तुला तिची कधी चूक दिसते का रे मिलिंदा? तिला मी नीट सांगून आलो होतो. 2 दिवस घर सांभाळ, आईसाहेबांकडे लक्ष दे. तेवढंही तिला जमलं नाही होय? विराजला डाऊट होते तर त्याला तिथे बोलवायचं ना. ही इथे कशाला आली? देव चिडला तसं मिलिंदाने डोक्याला हात लावून घेतला. कुठे आता ती? तिला फोन दे जरा. देव रागातच म्हणाला. अरे मगासपासून विराजचा अभ्यासच घेत होती. नुकतीच झोपली आहे रे ती. ठीक आहे, तिच्या मोबाईलवर फोन करतो मग मी. आणि हे बघ, तू आता स्वतःहून तरी तिला काही वेगळं सांगायला जाऊ नकोस हां. देव भडकला होता. देव ऐक ना, तिच्यावर नको रे चिडूस. यावेळेस खरंच तिची चूक नाही. पण त्याआधीच देवने फोन कट केला. मिलिंदांना वाईट वाटलं. फार चुकीचा वागतोयस तू देव, मिलिंदा अगतिकपणे म्हणाले. वैदेहीला काही सांगू नकोस असं देव म्हणाला तरी मिलिंदा टेन्शनमध्येच वैदेहीच्या रूममध्ये आलेच. वैदेही अभ्यास करत होती. हे काय पिल्लू, तू झोपली होतीस ना ग? मिलिंदाने विचारलं. काका रे, डुलकी लागली होती, पण अभ्यास राहिलाय करायचा म्हणून मग उठले परत. वैदू, अगं देवचा फोन होता. फारच चिडलाय तो. मिलिंदाने असं सांगताच तिचा चेहरा एकदम पडला. काय करू काका? करून घेऊ का त्यांना फोन? भीत भीत तिने विचारलं. हो, त्याने करायच्या आधी आपणच केलेला बरा नाही का? सॉरी म्हण त्याला. आता काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसणार तो. नंतर बोलेन मी त्याच्याशी सावकाश, मिलिंदा म्हणाली. पण भीती वाटते रे काका. ती घाबरली पाहून मिलिंदांना आणखीनच वाईट वाटलं. ते तरी बिचारे आता काय करणार होते. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर देवचा फोन वाजला. घे, त्याचाच फोन आला आता. आणि हे बघ, मी तुला काही बोललो म्हणून सांगू नकोस त्याला. तिने फोन रिसीव्ह केला. कुठे आहेस तू? देवने विचारलं. अहो इथे आमच्या घरी आले. विराजला अभ्यासात डाऊट्स होते म्हणून मग. पण उद्याच परत जाणार आहे. आईसाहेबांना विचारूनच आले. तुम्हालाही फोन केला होता, लागला नाही हो, म्हणून मग मेसेज टाकला. जमेल तसं ती बोलत होती. अगं पण विराजला आपल्या घरी बोलवायचं ना. मी तुला सांगून आलो होतो की नाही? बरं ठीक आहे, जाऊ दे आता. उद्या सांभाळून घरी जा, नाहीतर मिलिंदाला सांग तुला सोडायला. फारच टेन्शन वाढवून ठेवता तुम्ही माझं. हे बघ, आता रात्रभर अभ्यास करत बसू नकोस. लवकर झोप. हां, गुड नाईट. गुड नाईट. ती हसली. ते पाहून मिलिंदाला जरा बरंच वाटलं. थांब थांब ग, मिलिंदाला फोन दे ना जरा, तो म्हणाला. काका, खाली असणार तो. ती अडखळत बोलून गेली. आहे, समोरच आहे तो. माहीत आहे सगळं मला. दे त्याला, दे. देव म्हणाला. काका, बोलायचंय तुझ्याशी. स्पीकरवर हात ठेवत ती म्हणाली. अगं आता मी इथे आहे ते कशाला सांगितलंस त्याला? अरे त्यांना काय सांगायला हवं? त्यांना सगळ्यातलं सगळं माहीत असतं. घे आता, ती म्हणाली. मिलिंदाने मग फोन घेतला. बोल. रागातच ते म्हणाले. काय रे, तुला सांगितलं होतं ना सांगू नकोस तिला म्हणून? मग? त्याने विचारलं. हे बघ देव, उगीच माझ्यासमोर जास्त हुशाऱ्या करू नकोस हां. मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, रागाने ते म्हणाले. मग देव हसला. आता हसतोयस होय? किती चिडला होतास मगाशी. एक दिवस ना देव, तुझ्यामुळेच हार्ट अटॅक येणार आहे मला बघ, ते बोलून गेले. देव एकदमच गंभीर झाला. ए मिलिंदा, असं वेड्यासारखं काय बोलतोस रे?
पुन्हा असं कधीच बोलायचं नाही. तुझ्यावर आलेलं कोणतंही संकट तुझ्या आधी मीच झेलेन. तुला कधीच काही होऊ देणार नाही रे, तो म्हणाला. मिलिंदा थोडेसे हसले. बरं, बाय, गुड नाईट, ते म्हणाले. फोन ठेवल्यावर त्यांनी वैदेहीला विचारलं, चिडला नाही ना फार? नाही रे, केअरिंग आहेत अगदी, ती म्हणाली. मिलिंदा पण हसले. तिच्या डोक्यावर हात ठेवला. अभ्यास कर आणि लवकर झोप, असं म्हणत ते बाहेर पडले. रात्री वैदेही सहज म्हणून विशांत दादाच्या खोलीत गेली. विशांतचं काम चाललंच होतं. बिझी आहेस दादा, तिने विचारलं. आहे खरा, पण ये ना, तुझ्याशीही बोलायचंच होतं. कशी आहेस तू? आणि मध्येच कशी आलीस? घरी सगळे ठीक आहेत ना? त्याने काळजीने विचारलं. आहे, सगळे ठीक आहेत. विरूसाठी आले होते. त्याच्यासाठी का? विशांतने विचारलं. अभ्यासात काही डाऊट्स होते. कॉन्फिडन्स गेला होता साहेबांचा, म्हणून आले. वेडाय अगदी, मला विचारायचं ना, मी सांगितलं असतं. त्यासाठी तुला कशाला बोलवायला हवं होतं? विशांत म्हणाला. तू तरी मोकळा कुठे असतोस? किती बिझी झालायस. घरात कुणाशी बोलायला सुद्धा वेळ नसतो तुला, ती म्हणाली. काय करणार, लवकरात लवकर सेट व्हायचंय ग वैदू, तो म्हणाला. होशीलच रे, पण मला सांग, एवढं कसलं टेन्शन असतं तुला? तिने विचारलं. टेन्शन? कसलंच नाही, कामाचंच, तो चाचरत म्हणाला. दादा, आणखी नक्की काही नाही ना रे? म्हणजे स्पष्ट विचारते, तू कुणाच्या प्रेमात वगैरे नाहीस ना? तिने असं विचारताच त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. असं का वाटलं तुला? त्याने विचारलं. म्हणजे तसं नसावंच, पण सहज विचार आला म्हणून विचारलं. तसं नक्की नाही ना? तिच्या या प्रश्नावर विशांत शांत राहिला. म्हणजे तसं काही आहे का दादा? भीत भीत तिने विचारलं. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. कोण? आत्ताच नाही सांगू शकत ग वैदू, उगीच माझ्यामुळे तू अडचणीत यायला नकोस. तो असं म्हणताच तिचं टेन्शन आणखीनच वाढलं. हो ग वैदू, सध्या काही विचारू नकोस. उगीच ती गोष्ट तुला माहीत असली तर तुलाच प्रॉब्लेम येतील पुढे. विश्वास ठेव, लवकरच घरी सांगून टाकणार आहे मी. ते ऐकून वैदेहीचं हृदय धडधडू लागलं होतं. बरं, काळजी घे. उद्या काकाबरोबर लवकरच निघेन मी. बाय. ती त्याच्या रूममधून बाहेर पडली. तिच्या रूममध्ये आली आणि विचारानेच तिचं डोकं गरगरू लागलं. आरोहीचे शब्द आठवू लागले. आपण दोघी अडचणीत यायला नको. आणि आता दादाचे शब्द, तू अडचणीत येशील. म्हणजे आरोही आणि दादा? छे छे, असं काही नको. तसं असेल तर खरंच काही खरं नाही. अरे दादा, अख्ख्या जगात तुला प्रेम करायला यांचीच बहीण मिळाली होती का रे? त्या विचाराने तिला झोपच आली नाही. सुरतला सगळी सेटिंग करून देवादेव परत आला. त्याने आठवड्याभरानंतरची आदिराज आणि प्रांजलच्या नावाने फ्लाईट्सची 2 बँगलोरची तिकीटं बुक केली. सगळं त्याच्या प्लॅनप्रमाणेच घडलं. पियुषला डाऊट आला होता. त्याला ही गोष्ट कळली की प्रांजल त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा करते. तो इथे आला, पण प्रांजल आणि सरदेसाई काका कुठेच नव्हते. त्याने प्रांजलचे ईमेल्स चेक केले, तेव्हा त्याला ती 2 तिकीटं मिळाली. अर्थात हा सगळा प्लॅनचाच हिस्सा होता. आपले गुंड त्याने बँगलोरला पाठवले. पोलिसांची तिथे सेटिंग होतीच. गुंडही पकडले गेले आणि पियुषही. शिवाय फ्लाईटमध्ये प्रांजल आणि आदिराज नव्हतेच. ते सगळेच सुरत फॅक्टरीच्या रो हाऊसवर सेफ होते. ठरल्याप्रमाणे पियुषला अटक झाली. त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे पोलिसांना दिले गेले आणि खूप कष्टाने पियुष गजाआड झाला. तरीही सेफ्टी कारणासाठी सरदेसाई काका, आदिराज आणि प्रांजल यांनी काही दिवस सुरतलाच राहावं असं ठरलं. मग मात्र देवादेवने वेळ काढला नाही. त्याने ही बातमी आईसाहेबांना, आरोहीला आणि वैदेहीला सांगितली. आईसाहेब, एक खूप आनंदाची बातमी आम्ही देणार आहोत. आईसाहेब क्षणभर पाहत राहिल्या. आदी आणि प्रांजलचं लग्न झालं. त्यांनी आश्चर्यानेच पाहिलं. हो आईसाहेब, परिस्थितीच अशी होती की लपून छपून कोर्ट मॅरेज करावं लागलं. पियुषमुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सगळी पावलं सांभाळून उचलावी लागली आम्हाला. कुणालाच काही सांगता आलं नाही. आरोहीला तर खूप आनंद झाला. अरे पण मग आहेत कुठे ते दोघं? तिने विचारलं. जिथे कुठे आहेत तिथे सुरक्षित आहेत. सध्या पियुषला अटक झाली आहे. कोर्टाचा काय निकाल येतो ते पाहू. सगळं सेफ आहे पाहून मग त्या दोघांना परत बोलावू. लग्न साधच झालं, पण गृहप्रवेश पूजा दणक्यात करू, देवादेव म्हणाला. आईसाहेबांना पण आनंद झाला. अरे पण देव, आम्हाला बोलायला तरी दे त्याच्याशी. देवने मग फोन लावला. आईसाहेब आदिराज आणि प्रांजलशी बोलल्या. त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. सगळा दिवस अगदी गोड गेला. रात्री देव वैदेहीला म्हणाला, वैदेही, हीच ती गोष्ट होती जी तुला सांगायची होती.
पण सांगता आली नव्हती. तसं तुझ्यापासून मी कधीही काही लपवणार नाही. ते ऐकून वैदेही फक्त हसली. वैदेही आणि आरोहीची परीक्षा झाली होती. दोघीही आता मोकळ्या झाल्या. आरोही देवला म्हणाली, दादा, मी म्हटलं होतं ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग एडिटिंगचा क्लास मला करायचा आहे. मी चौकशी केली आहे. मी 2-4 दिवसात जॉईन करेन तो. छान. आणि वैदेही, तुला काय करायचं आहे ग? देवने वैदेहीला विचारलं. अजून तसं ठरलेलं नाही माझं काही. ठरव मग लवकर. महिना फुकट घालवू नकोस. ड्रायव्हिंग कर, स्विमिंग कर, योगासनं कर, एखादा कुकिंग क्लास कर किंवा कथ्थक संबंधित काही क्लास असेल तर तो जॉईन कर. काहीही कर, पण वेळ फुकट घालवायचा नाही. 4 दिवस वाटलं तर तुझ्या घरी जाऊन या आधी, पण बाकी वेळ इथेच थांबायचं. वैदेहीला खरं तर वाटत होतं, आता वेळ मोकळा मिळालाय तर मस्तपैकी घरी जावं, आराम करावा, दादाबरोबर विराजबरोबर एन्जॉय करावं. विराजची पण परीक्षा संपली असणार. त्याच्याबरोबर कुठेतरी फिरायला गेलो असतो, पिक्चर पाहिले असते. पण आता ह्यांचं काय? 4 दिवसात काय होणार आहे? तिने रागावूनच विचारलं. 4च दिवस फक्त? ठीक आहे, 5 दिवस जा, त्याहून जास्त नाही. तिला राग आला, पण बोलता काही येईना. आरोहीला मात्र तिचं हसूच आलं. हसून घे आरू, सासरी गेलं ना की असंच असतं. वैदेही आरोहीला म्हणाली. माझं तेव्हाचं तेव्हा पाहू, असं म्हणत आरोही निघून गेली. देव, आम्ही कधी निघायचं कोल्हापूरला? तेवढं सांग. उद्या निघू का? आईसाहेबांनी पण तगादा लावला होता. शेवटी मग देवने त्यांची कोल्हापूरला जाण्याची व्यवस्था करून दिली. निघताना आईसाहेब म्हणाल्या, हे बघ, वैदेहीला घेऊन तू सुद्धा 2-4 दिवस कुठेतरी फिरून ये. लग्नानंतर तुमचं फिरणं झालेलं नाही. देवदर्शन सुद्धा करून या आणि फिरून सुद्धा या. इथे पियुषचं प्रकरण निवळलं म्हणून मग देवादेवने प्रांजल, आदिराज, सरदेसाई काकांना पुन्हा इथे बोलावून घेतलं. आईसाहेब आल्यानंतर गृहप्रवेश करू असं ठरलं. त्यामुळे प्रांजल काही दिवस तिच्याच घरी राहिली. दादा, आईसाहेब म्हणत होत्या, तुला आणि वैदेहीला देवदर्शनासाठी कुठेतरी जायचंय. तुम्ही जाऊन या की. आईसाहेब पण इथे नाहीत म्हणजे तुला तसं टेन्शन नसणार. ऑफिसचं सांभाळतो मी, आदिराज म्हणाला. अरे पण आरोही एकटीच राहील ना. आईसाहेब असत्या तर बरं झालं असतं. तो म्हणाला. एकटी का? मी कुठे जाणार आहे? मी आहे तिच्या सोबतीला. 4 दिवसांचाच तर प्रश्न आहे. मग तुम्ही परत याल, मग वैदेही असेलच तिच्या सोबतीला. देवला त्याचं म्हणणं पटलं. बरं, पण तू काळजी घे. पूर्ण दिवस तू ऑफिसमध्ये असशील. आरोहीला मध्ये मध्ये फोन करत राहा. कसला तरी क्लास जॉईन करणारे म्हणत होती ती. पेमेंट वगैरे करेन मी, तू फक्त लक्ष ठेव. हो रे दादा, कसलीही काळजी करू नकोस. तुम्ही दोघं निर्धास्त होऊन जा, आदिराज म्हणाला. त्या रात्री देवादेवने वैदेहीलाच विचारलं, फिरायला कुठे जाऊया? आधी देवदर्शन करू आणि मग तू सांगशील तिथे फिरायला जाऊ. गोव्याला जाऊया, बीच आवडतात मला फार, ती म्हणाली. चालेल, उद्या सगळी कामं सेट करतो, परवा निघूया आपण. ती हसली. निघायच्या आधी देवादेवने मॅनेजर देशमुखांना फोन करून घेतला. राधा कशी आहे देशमुख? तिची दुसरी केमो कधी आहे? 4-5 दिवसांनी आहे, देशमुख म्हणाले. ठीक आहे, नक्की तारीख कळवा, मी येईन तेव्हा. देवादेव आणि वैदेही देवदर्शन आणि फिरायला निघाले. आदिराज ऑफिसला गेल्यानंतर आरोहीने विशांतला फोन केला. विशांत, बरेच दिवस आपलं भेटणं झालं नाही रे. मला खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत तुझ्याशी. आईसाहेबांनी माझ्यासाठी एक स्थळ पाहिलं होतं. दादाने ते फार सिरियसली घेतलं नाही म्हणून गोष्टी पुढे गेल्या नाहीत. पण आता मलाही फार वेळ काढता येणार नाही. माझी ही परीक्षा झाली. आता आपण लवकरात लवकर घरी सांगून टाकूया, आरोही म्हणाली. हो आरू, वैदेही पण मला आडून आडून विचारत होती, तुझं कुणावर प्रेम आहे का म्हणून. मी सध्या सांगितलं नाही, पण आता हळूहळू तिलाही डाऊट येऊ लागलाय. उगीच फार रिस्क घ्यायला नको. आपल्या नात्याबद्दल बाहेरून कुठून तरी कळण्यापेक्षा आपणच घरी सांगितलेलं बरं. पण त्याआधी एकदा तरी आपल्याला भेटायला लागेल ग. काय बोलायचं, कसं बोलायचं, कुणाशी बोलायचं ते ठरवावं लागेल. मला सांग, कुठे भेटू, कधी भेटू तुला? त्याने विचारलं. हो, मी सुद्धा त्याच्यासाठीच फोन केला होता. दादा वैदेही घरी नाहीत सध्या. या दरम्यानच भेटूया. देवदादा इथे आला ना तर मग भेटता येणार नाही. उद्याच भेटूया. युनिव्हर्सिटीच्या इथे ये. माझा व्हिडिओ एडिटिंगचा क्लास तिथे जवळच आहे. 4 ते 6 क्लास असेल. तू मला 6 वाजता येऊन भेट. चालेल, उद्या भेटू मग, असं म्हणत बाय करत दोघांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी आदिराजने प्रांजलला फोन केला. प्रांजू, विश्वासच वाटत नाही ग, आपलं लग्न झालं. पण बघ ना, लग्न झालं तरी आपण वेगवेगळंच राहतोय, तो म्हणाला. आधी मग काय झालं रे?
अरे, ही अशक्य गोष्ट देवदादामुळे शक्य झाली आहे फक्त. आणि आता काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. लवकरच माझाही गृहप्रवेश होईल. पण आधी मला माझ्या बाबांकडे पण लक्ष द्यावं लागणार. पियुष भाईच्या प्रकरणाने ते फार खचले आहेत रे. काही दिवस तरी त्यांना सावरण्यासाठी मला माझ्या घरी त्यांच्यासोबत येऊन जाऊन राहावं लागेल. आणि तुला सुद्धा माझी त्यासाठी मदत करावी लागेल, ती म्हणाली. ऑफकोर्स करणार प्रांजल. काकांसाठी एवढं करणार नाही का मी? उलट आईसाहेब आणि दादासुद्धा मला तेच सांगतील बघ. काकांची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे आता. त्या बाबतीत अजिबात काळजी करू नकोस. आदिराज असं म्हणताच प्रांजलचं टेन्शन मिटलं. बरं, आधी आज भेटूया का रे आपण? तिने विचारलं. ॲक्च्युली ना, अरू घरी एकटीच आहे. आईसाहेब कोल्हापूरला गेल्यात. दादा आणि वैदेही देवदर्शनाला 4 दिवस बाहेर गेलेत. त्यामुळे आज तरी भेटता यायचं नाही, तो म्हणाला. आरोही गेली नाही आईसाहेबांबरोबर? तिने विचारलं. नाही, तिने कसला तरी क्लास जॉईन केलाय. आता क्लासलाच गेली आहे. 6 वाजता सुटेल, मग घरी येईल, तो म्हणाला. अरे फंटॅस्टिक. मग आपण तिला सरप्राईज देऊ. एवी तेवी मीही आज घरूनच काम करणार आहे, तसं सांगितलंय विशांतला मी. त्यामुळे संध्याकाळी मीही ऑफिसला जाणार नाहीच आहे. मग आपण भेटूया. तिच्या क्लासच्या इथेच भेटू. मस्तपैकी तिला सरप्राईज देऊ. तिला फन अँड जॉयमध्ये जायला आवडतं ना, तिला तिथे घेऊन जाऊ. तिघही मजा करू, प्रांजल म्हणाली. चांगली आयडिया आहे, तसंच करू, आदिराज म्हणाला. आरोही क्लाससाठी मस्त तयार झाली. आज कितीतरी दिवसांनी विशांत भेटणार होता. त्याच्याशी खूप सारं बोलायचं होतं. आज त्याचा हात हातात घ्यायचा होता. त्याच्याबरोबर बाईकवर बसायचं होतं. आणि आज तसं कोणतंही टेन्शन नव्हतं. आदिदादा ऑफिसमधून 7-7:30 पर्यंत येणार. आपणही साधारण त्याच वेळेस परत येऊ. क्लास झाला आणि बरोबर 6ला 5 मिनिटं असताना ती बाहेर आली. विशांत तिचीच वाट पाहत होता. त्याला पाहून तिला खूप आनंद झाला. ती जाऊन त्याच्या बाईकवर मागे बसली. तिने हात त्याच्या खांद्यावर टाकला. दोघांची बाईक पुढे निघाली आणि समोरून गाडीने येणाऱ्या आदिराज आणि प्रांजलने ते पाहिलं. प्रांजलने डोक्यावर हात मारून घेतला. आदिराजचे डोळे मात्र मोठे झाले. त्याला भयंकर मोठा धक्का बसला होता. कल्पनाही केलं नसेल असं सत्य त्याच्या समोर आलं होतं.